वेलकम टू ए व्ही नंबर 6 पार्ट नंबर 6. ए व्ही नंबर 5मध्ये आपण थीमपर्यंत आलो होतो. आशय जो आहे तो नाटकाशी अनुरूप त्या ठिकाणी असतो आणि तो कशा पद्धतीने परिपूर्णता दाखवतो. त्यानंतर सेटिंग पण आपण पूर्ण केलं होतं आणि नैपथ्य ज्याला म्हणतो, नाटकाचा सेट ज्याला म्हणतो आपण, विशिष्ट प्रकारचा देखावा जो म्हणतो आपण, तो इथे येतो. नंतर भाषा जी आहे ती आपण काय असते ती त्या ठिकाणी बघूया. वी ऑल नो दॅट द पेन इज मायटियर दॅन द सोड. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शेवटी पेन जो असतो ना, म्हणजे आपली लेखणी जी असते ती, द पेन इज मायटियर दॅन द सोड. तर जर लेखणी जी आहे ती तलवारीपेक्षाही बळकट असते असं म्हणतात. म्हणजे विचार हा एखाद्या लढाईपेक्षाही महत्त्वाचा असतो. विचाराने आपण काहीही करू शकतो. लाईकवाईज वर्ड्स आर द वेपन्स ऑफ अ रायटर. तर या पद्धतीने कुठल्या लेखकाचं जे सगळ्यात महत्त्वाचं हत्यार असेल ते ते आहे शब्द असतात. देर इज अनदर लँग्वेज टू. त्या ठिकाणी अजूनही भाषा असतात. हॅव यू एन्जॉयड फिल्म्स ऑफ चार्ली चॅप्लिन. तर आपण जर चार्ली चॅप्लिन याचे चित्रपट बघितले, हू युजेस नॉन व्हर्बल कम्युनिकेशन व्हेरी इफेक्टिव्हली, की ज्यांनी चार्ली चॅप्लिनच्या चित्रपटामध्ये त्या ठिकाणी नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे अशाब्दिक कम्युनिकेशन गेलेलं आहे अतिशय परिणामकारक पद्धतीने. थ्रू हिज बॉडी इट कन्व्हेज इमोशन्स अँड अंडरलाईंग मिनिंग्स प्रोफाऊंडली. तर त्या ठिकाणी भावना आणि त्यामागचा अर्थ जो आहे तो अतिशय खोलवर त्या ठिकाणी आपल्याला व्हेरी इफेक्टिव्हली थ्रू हिज बॉडी, आपल्या बॉडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी तो ते सांगत असतो. आपलं त्याला कायिक अभिनय असं म्हणतात. इट कन्व्हेज इमोशन्स अँड अंडरलाईंग मिनिंग्स प्रोफाऊंडली. तर कायिक अभिनयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या भावना किंवा त्यामागे काय सांगायचं आहे तो अतिशय आपल्याला छान पद्धतीने चार्ली चॅप्लिन सांगत असतो. वन ॲक्ट प्ले हॅज अ प्रोफाऊंड इफेक्ट ड्यू टू इट्स ब्रेव्हिटी ऑफ वर्ड्स. आणि म्हणून त्याने म्हटलं की वन ॲक्ट प्ले जो आहे तो त्याच्यात शब्द जे असतात त्याच्यात ब्रेव्हिटी असते. ब्रेव्हिटीचा अर्थ एक संक्षिप्तता असते शब्दामध्ये. इफ द डायलॉग्स आर विटी, पंजंट अँड कन्साईज, दे ॲड टू द ओव्हरऑल इम्पॅक्ट ऑफ द प्ले. जर डायलॉग जे आहेत म्हणजे कुठल्याही पद्धतीने संवाद जे आहे ते जर विटी असतील, विटीचा अर्थ विनोदी, पंजंट असतील म्हणजे तीक्ष्ण असतील किंवा तिखट असतील, आणि कन्साईज असतील, संक्षिप्त असतील, तर असे तिखट आणि विनोदी डायलॉग जे असतात दे ॲड टू द ओव्हरऑल इम्पॅक्ट ऑफ द प्ले. तर नाटकाची परिणामकारकता जी आहे ती त्या ठिकाणी दाखवून देतं. एक्झाम्पल शेक्सपियर्स हॅम्लेट सेज. उदाहरणार्थ शेक्सपियरचं जे हॅम्लेट नावाचं नाटक आहे त्या नाटकामध्ये एक डायलॉग प्रसिद्ध आहे, अजूनही तो सध्यासुद्धा तो बऱ्याच ठिकाणी वापरला जातो. टू बी ऑर नॉट टू बी हा डायलॉग जो आहे. द डायलॉग ऑफ द प्ले राईट यूज टेक्निक्स लाईक प्रोजेक्शन, आर्टिक्युलेशन अँड फ्रेझिंग फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. तर या पद्धतीने हे जे डायलॉग्स असतात ना, संवाद जे असतात, डायलॉग्स ऑफ द प्ले राईट यूज टेक्निक्स लाईक प्रोजेक्शन, आर्टिक्युलेशन. तर आर्टिक्युलेशनचा अर्थ आहे समालोचन किंवा अभिव्यक्ती जी म्हणतो आपण, अँड फ्रेझिंग ऑफ द फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, एक परिणामकारकता येण्यासाठी त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे संवाद आहे ते परिणामकारक ठरतात. पोएटिक डिव्हायसेस अँड फिगर ऑफ स्पीच लाईक इमेजरी, सिम्बॉलिझम, पर्सोनिफिकेशन अँड ह्युमर एम्बिडेड इन बीट, पन, आयरोनी अँड पॅराडॉक्स मेक द डायलॉग्स एक्स्ट्रीमली पॉवरफुल. तर या ठिकाणी काही जे काही अलंकारिक अशी भाषा असते, पोएटिक डिव्हायसेस जे आहेत, इमेजरी आहे, प्रतिकात्मकता आहे, त्या ठिकाणी सिम्बॉलिझम आहे, म्हणजेच त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारची सिम्बॉल वापरलेले असतील, विशिष्ट प्रकारची प्रतिकात्मकता वापरली असेल. पर्सोनिफिकेशन आहे, मनुष्यत्वारोप नावाचा अलंकार आहे. ह्युमर विनोद आहे. एम्बिडेडच्यात समाविष्ट असणे त्याला म्हणतात एम्बिडेड. इन वीट, पन, आयरोनी. तर वीटचा अर्थ आहे व्यवहार ज्ञान, पनचा अर्थ आहे शाब्दिक कोटी, आयरोनीचा अर्थ आहे उपहास, पॅराडॉक्सचा अर्थ आहे त्या ठिकाणी विरोधाभास. मेक द डायलॉग एक्स्ट्रीमली पॉवरफुल. आणि अशा ह्या अलंकारिक अशा त्या भागांमुळे त्या ठिकाणी डायलॉग्स पॉवरफुल होतात, त्याच्यात परिणामकारकता येत असते. द टोन ऑफ द डायलॉग कॅन बी कॉमिक, आयरोनिक, लाईट, प्लेफुल. आणि अशा पद्धतीने जे संवाद असतात त्यांचे जे टोन असतात त्याचा जो सूर असतो तो कॉमिक असेल, आयरोनिक असेल, म्हणजे त्याच्यात विनोदी अंग असेल, त्याच्यात उपहास असेल, त्याच्यात एक खेळकरपणा असेल, त्याच्यात सॅडनेस असेल म्हणजे दुःखद असेल, गंभीर असेल, सिनिस्टर असेल, सिनिस्टरचा अर्थ आहे गंभीर, गूढ या अर्थाने, सॉलेम असेल, शांत असेल, सॉम्बर असेल म्हणजे उदास किंवा दुःखी असेल, थ्रेटनिंग असेल म्हणजे त्या ठिकाणी धमकीवजा असेल. तर असे डायलॉगचे टोन त्या ठिकाणी असतात, त्या पद्धतीने त्याचे सूर जे असतात ते आपण समजून घ्यायला हवेत.
आणि शेवटचं आहे कॅरेक्टर्स. म्हणजे हे 5 भाग जे आपण सुरुवातीला बघितले होते: प्लॉट, थीम, सेटिंग, लँग्वेज आणि कॅरेक्टर्स. कॅरेक्टर्सचा अर्थ आहे पात्र, त्या नाटकातले किंवा एकांकिकामधले पात्र. देर आर अ लिमिटेड नंबर ऑफ कॅरेक्टर्स इन वन ॲक्ट प्ले. तर वन ॲक्ट प्लेमध्ये त्या ठिकाणी कॅरेक्टरची संख्या ही लिमिटेड असते, कमी असते. देर आर 2 टाईप्स ऑफ कॅरेक्टर्स, मेन अँड सपोर्टिंग. त्या ठिकाणी 2 प्रकारचे पात्र प्रामुख्याने असतात. एक असतात मेन, की जे मुख्य पात्र, आणि सपोर्टिंग, ज्याला आपण म्हणतो सपोर्टिंग, की जे सहकलाकार आहेत ते. E.M. फॉस्टर इन हिज ॲस्पेक्ट्स ऑफ द नॉव्हेल डिवाइड्स कॅरेक्टर्स इन 2 टाईप्स. तर या पद्धतीने E.M. फॉस्टरने हे ॲस्पेक्ट्स ऑफ द नॉव्हेल, जे त्यांचं पुस्तक आहे, त्या पुस्तकात त्याने असं म्हटलं की 2 प्रकारचे पात्र प्रामुख्याने पुढे येतात. राऊंड कॅरेक्टर, द वन दॅट डेव्हलप्स थ्रू द एक्सपिरियन्स अँड इव्हॉल्व्स ॲज अ डायनॅमिक पर्सोना. तर राऊंड कॅरेक्टर जे आहे ते द वन दॅट डेव्हलप्स थ्रू द एक्सपिरियन्सेस, की जे अनुभवातून त्या ठिकाणी घडत जातं, अँड इव्हॉल्व्स ॲज अ डायनॅमिक पर्सोना, आणि जे अतिशय ऊर्जा असेल असं ते, आणि उत्क्रांत होत जाणारं असं ते, इव्हॉल्विंग असतं. अँड अ फ्लॅट कॅरेक्टर इज वन हू रिमेन्स द सेम थ्रू आउट द स्टोरी. आणि फ्लॅट कॅरेक्टर जे असतात ते कथानकामध्ये आहे त्याच स्थितीमध्ये असतात. पण राऊंड कॅरेक्टर जे असतं ते उत्क्रांत होत जाणारं, म्हणजे डेव्हलप होत जाणारं पात्र असतं. फ्लॅट कॅरेक्टर्स आर ऑल्सो नोन ॲज कॅरिकेचर्स. आणि फ्लॅट कॅरेक्टरला कॅरिकेचर्स म्हणजे व्यंगचित्र असं सुद्धा म्हणतात. अँड रेकग्नाइज ओनली थ्रू वन कॅरेक्टरिस्टिक. आणि एखाद्या गुणविशेषातून आपण त्याला ओळखू शकतो. द स्टोरी रिव्हॉल्व्स अराउंड द मेन कॅरेक्टर ऑर कॅरेक्टर्स हू फेस अ डायलेमा ऑर कॉन्फ्लिक्ट. तर अशा पद्धतीने कथानक जे आहे ते फिरत असतं त्या मुख्य पात्र आणि इतर पात्रांच्या सभोवताली. आणि त्या नाटकातला जो एक प्रकारचा संघर्ष आहे, त्या नाटकातली जी काही एक प्रकारची जी धार आहे, त्या नाटकाचा जो गाभा आहे, तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम अशा पद्धतीने पात्र जे आहेत ते करत असतात. आणि असे 5 भाग जे आहेत ते इथे प्रामुख्याने पुढे आलेले आहेत. त्यानंतर आहे फीचर्स ऑफ वन ॲक्ट प्ले. तर कुठल्याही एकांकिकेचे जे वैशिष्ट्य आहेत ते कसे असतात, तर इट हॅज वन ऑर मोर सीन्स. तर त्याच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त सीन असतो, किंवा त्याला आपण दृश्य म्हणतो. इट इज कन्साइज इन मॅनर. तर ते अतिशय कन्साइज असतं, म्हणजे संक्षिप्त असतं. इट हॅज अ सिंगल डॉमिनंट थीम विच प्रोड्युसेस सिंगल इफेक्ट. त्या ठिकाणी एकच मुख्य विषय असतो की जो एक विशिष्ट पद्धतीचा परिणाम साधण्याचं काम करतो. इट ट्रीट्स प्रॉब्लेम्स ऑफ एव्हरीडे लाईफ. जे आपले दैनंदिन जीवनातले ज्या समस्या असतात त्या समस्या त्या ठिकाणी ह्या नाटकांमध्ये हाताळल्या जातात. इट हॅज अ बिगिनिंग, अ मिडल अँड एंड. त्याला एक सुरुवात असते, मध्य असतो आणि एक अंत असतो. द स्टेजेस आर ॲज फॉलोज. त्या ठिकाणी जे टप्पे असतात ते या पद्धतीने असतात. एक्सपोजिशन इज ब्रीफ इंट्रोडक्टरी. त्या ठिकाणी जी सुरुवात आहे ती सुरुवात ही संक्षिप्त असते. कन्फ्लिक्ट जो आहे, संघर्ष. डेव्हलपमेंट ऑफ ड्रामा, इट इज अ बॅकबोन. तो ड्रामा कसा चालला आहे त्याचा विकास, आणि तो महत्त्वाचं ते बॅकबोन आहे. म्हणजेच तो एक मुख्य असा सपोर्टिव्ह भाग आहे. क्लायमॅक्स आहे, टर्निंग पॉईंट अँड इम्पॉर्टंट पार्ट. की क्लायमॅक्स म्हणजे त्या नाटकाचा जो अत्युच्च बिंदू आहे त्याला क्लायमॅक्स असं म्हणतात. आणि डिनाउमेंट म्हणजे ब्रीफ ऑफन ओव्हरलॅप्स क्लायमॅक्स. आणि एक संक्षिप्त असा भाग, शेवट त्याला आपण म्हणतो. आणि इट गिव्स इंट्रोडक्शन ऑफ स्टेज डायरेक्शन. त्या ठिकाणी स्टेज डायरेक्शन जे आहे, दिग्दर्शन जे असतं ते त्याची थोडक्यात प्रस्तावना असते. इट क्रिएट्स मूड ऑर ॲटमॉस्फिअर. त्या ठिकाणी असे नाटकं त्या ठिकाणी एक मूड आणि ॲटमॉस्फिअर तयार करतात. इट हॅज युनिटी ऑफ टाईम, प्लेस अँड ॲक्शन. त्या ठिकाणी वेळ, जागा आणि कृती यांची ती एक एकात्मता असते. इट हॅज सिम्प्लिसिटी ऑफ प्लॉट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲक्शन अँड युनिटी ऑफ इम्प्रेशन. तर या नाटकांमध्ये त्या ठिकाणी सोपं असं कथानक असेल, त्या ठिकाणी ॲक्शन असेल आणि युनिटी असेल. इट हॅज लिमिटेड कॅरेक्टर्स, पात्र कमी असतात. इट प्रेझेंट्स अ क्वेश्चन अँसर ऑफ विच आर इगरली अवेटेड बाय द ऑडियन्स. त्या ठिकाणी प्रश्नोत्तरं पण असतात की जे ऑडियन्सला आवडतात त्या ठिकाणी. आणि नंतर आलेलं आहे क्रिएटिव्हिटी जी आहे. द कोर्स बुक एम्स नॉट ओनली ॲट अंडरस्टँडिंग अँड ॲट स्टडिंग द गिवन जनर बट ऑल्सो ॲट बीइंग क्रिएटिव्ह टू यूज द फीचर्स ऑफ द सेम. तर हा जो पाठ्यांश, हा जो भाग आपल्या पाठ्यपुस्तकात आलेला आहे तो फक्त समजावा या दृष्टिकोनातून नाही आहे, तर अँड द गिवन जनर बट ऑल्सो ॲट बीइंग क्रिएटिव्ह टू यूज द फीचर्स ऑफ द सेम. तर आपण पण त्या ठिकाणी थोडं सृजनात्मक विचार करावा आणि
त्यात एक नवनिर्मिती करण्याचा प्रयत्न त्या वैशिष्ट्य बघून त्या ठिकाणी करावा. म्हणजे विद्यार्थ्यांनी पण एखादं या पद्धतीने सादरीकरण करण्याचा प्रयत्न करावा. टू एक्सप्रेस फिलिंग्ज अँड आयडियाज, लर्नर शुड ट्राय टू प्रोड्यूस द गिव्हन कंटेंट इन देअर ओन लँग्वेज. आपल्या भाषेत त्या ठिकाणी आपण ते सादरीकरण करावं. They are expected to add some of their own imaginative beginnings or ends by using the features obtained from the given one act play. तर जे वन ॲक्ट प्ले दिलेले आहे त्याच्यात त्या ठिकाणी अपेक्षा एक आहे की त्याच्यातली जी कल्पनात्मक अशी जी सुरुवात आहे किंवा एंड आहे तर तो आपण मांडावा, बघावा. इट विल बी अन एड टू क्रिएट द सिटिजन्स हॅव्हिंग लिंग्विस्टिक प्रोफिशियन्सी. त्या ठिकाणी त्याची मदत आपल्याला कशासाठी मिळणार आहे तर भाषेविषयक प्रभुत्व जे आहे, तर भाषेविषयक त्या ठिकाणी एक पारंगतता जी आहे, लिंग्विस्टिक प्रोफिशियन्सी ज्याला म्हणतो आपण, भाषेविषयक प्रभुत्व जे आहे ते पण त्या ठिकाणी वाढवण्यासाठी हे नाटक आपल्याला मदत करतील. द लर्नर्स आर एक्सपेक्टेड टू स्टडी ॲज वेल ॲज एन्जॉय एक्सप्लोरिंग द रिचनेस ऑफ लँग्वेज बाय स्टडिंग अ जनरल इन डिटेल. तर जे आपले वाचक वर्ग आहेत, जे शिकणारे आपले मुलं आहेत, त्यांच्याकडनं अपेक्षा एकच आहे की त्यांनी अशा प्रकारची नाटकं वाचावीत, त्याचा आनंद घ्यावा आणि त्या पद्धतीने ही शैली जी आहे तिचा अभ्यास करावा, त्याचा भाषेचा अभ्यास करावा आणि भाषा समृद्ध होऊन त्या ठिकाणी वन ॲक्ट प्ले काय आहे ते बघावं असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि या पद्धतीने जो वर्णनात्मक भाग आहे तो इथे संपलेला आहे आणि या पद्धतीने हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा हा टॉपिक आपण इथे पूर्ण केलेला आहे. त्याचे काय काय वैशिष्ट्यपूर्णता आहे ती आपण बघितलेली आहे. आता ऑब्जेक्टिव्ह टेस्ट जी आहे ती इथे आलेली आहे. ती नेम एनी 4 पिरियड्स ऑफ हिस्ट्री ऑफ, तर याच्यावरच काही प्रश्न जे आहेत ते इथे विचारलेले आहेत. त्याचा एक स्वतंत्र आपला एक भाग आपण करूया आणि इथे आपण ह्या पार्टमध्ये थांबतो. आपण पुढच्या पार्टमध्ये आपण बघूया.